मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज येथील स्वाध्याय भवन येथे खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं जिल्हा परिषद सातारा नूतन प्राथमिक शिक्षणाधिकारी अनीस नायकवडी आणि योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आलाय। या सत्काराला उत्तर देताना या दोन्ही शिक्षण अधिकाऱ्यांनी संघटनेचे पदाधिकारी चांगल्या पद्धतीने शैक्षणिक कामकाज करत असल्याचं सांगितलं। तसेच शिष्यवृत्ती आणि इतर स्पर्धा परीक्षेत खटाव तालुका अग्रेसर राहण्यासाठी सर्व शिक्षकांनी योगदान देण्याचं आवाहनही यावेळी त्यांनी केलंय। यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणवरे, गटशिक्षण अधिकारी सोनाली विभूते, अरुण पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी आबासाहेब जाधव, खटाव तालुका अध्यक्ष नवनाथ जाधव, माजी चेअरमन शिक्षक बँक संजय दिडके, विजय गोरे, रफिक मुलानी, विद्यासागर माने, सीए श्री भोसले, उमेश पाटील, चंद्रकांत निकम, शिवनाथ लखापते सर, वैभव जगताप, जालिंदर साबळे, संजय कुमार माने, बाळकृष्ण वाघ, शिवाजी खांडेकर, पोपट माळवे, सदाशिव जाधव, तुकाराम गायकवाड, रवींद्र कुमार पवार, जितेंद्र खाडेसर, उमेश पाटोळे, जितेंद्र जगताप, दत्तात्रय जाधव, डीके करणे, श्री धर्माधिकारी सर, नितीन पाटोळे, विजयसिंह भोसले, रवींद्र पाटोळे, सोमनाथ पाटोळे, संग्राम जाधव, सतीश जाधव, लवेश चोरमले, सुभाष सलगर, गोरख दुबळे, संतोष जाधव, दिलीप देशमुख, ईश्वर काळे तसेच महिला आघाडीच्या सौ रुपाली माने, वनिता दिडके, जयश्री गोरे, स्वाती जगताप, तेजस्विनी पवार, मीना फडतरे, आशा भोसले, शशिकला जाधव, कविता राऊत, कीर्ती माने, सुषमा जाधव, सुजाता करणे आदी उपस्थित होते। यावेळी वृक्ष भेट देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आहे। कुठल्याही स्पर्धा असतील विशेष प्रयत्न करून आपल्या यश मिळवणं, प्राथमिक शाळांचं यश हे तिथल्या गुणवत्तेमध्ये दिसणं। मग परस्पर स्पर्धा असतील, मुख्यमंत्री माझी शाळा सारख्या स्पर्धा आहेत वेगवेगळ्या, किंवा आता आलेलं ते स्टॉप्स मूल्यांकन तुम्ही केलेलंच आहे नाही का, पुढे जाऊन पण असणारच आहे ते। तर या विविध योजनांमध्ये आपण सर्वांनी तेवढ्या सकारात्मकतेने जावं। संघटना काम करत असताना सगळ्यांचा सारासार विचार करून करत असते। जसं मगाशी त्यांच्या बोलण्यात एक आलं ते मला भावलं की उपक्रम आणि चांगले कामं स्वतः संघटनेचे लीडर्स करतायत आणि ते करून मग त्यामुळे इतर लोकांना वेगळं सांगायची गरज पडत नाही। त्यांचं काम जर स्वतःच्या शाळेचं चांगलं आहे तर ते 100% इतरांपर्यंत जातं। ही एक चांगली बाब मला लक्षात आली आणि असे चांगले काम करणारे तुमचे जर लीडर्स असतील तर निश्चितपणे हे दोन्ही अर्थाने म्हणजे ज्यावेळेला ते तुमच्या मागण्या घेतात त्याच वेळेला आमचे प्रश्न असतात ना, मग गुणवत्तेचं काय, तर त्याची उत्तरं पण ते देऊ शकतात आणि त्याला तुमचा सपोर्ट असतो। तर या दोन्हींचा समन्वय हा अत्यंत महत्त्वाचा आहे। पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला इथं बोलावून माझा सन्मान केला। याच पद्धतीनं आपल्या तालुक्याचं काम मॅडमच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीनं सुरू राहून पुढच्या वर्षीचं किंवा या वर्षातलं जे काही यश असेल ते चांगल्या पद्धतीनंच मिळेल यासाठी मी अपेक्षा व्यक्त करते। धन्यवाद। सगळं प्रेझेंटेशन शाळेला मला आणि शिवणं वेळ लागला, त्यामुळे पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो की 12 मीटिंगला 3 वाजता आलेलो आहे। खऱ्या अर्थानं खटावमध्ये मला काही वेगळं नाही, बरेच जणांची इच्छा होती मी पहिल्यांदा खटावमध्ये आढावा बैठक घ्यावी का पण असतो प्रत्येक जण म्हणायचा खटावला या असं मीटिंग घ्या, ठीक आहे म्हटलं काय अडचण नाही। प्रत्येक वेळा थोडं जात गेलं। आता आज तसा योगायोग आला, मला त्या ठिकाणी समितीने सत्कार केला आणि आपल्याला सर्व संघटनाचा आम्हाला गुणवत्तेसाठी सहकार्य पाहिजे। तुम्ही आणि मी दोघांची भूमिका फक्त गुणवत्तेसाठी आहे लक्षात ठेवा। बाकीची कामं होत राहतील, बाकी होत राहतील, वेतनवाढी होत राहतील, आपल्या आर्थिक प्रश्न बाकीचे काय असतील सगळं चालेल, मात्र ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण आहे त्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी काहीतरी वेगळं असावं या उद्देशाने आजची आढावा बैठक घेतली आहे। आणि या बैठकीसाठी बोलवत असताना मला शिक्षक समितीच्या वतीने या ठिकाणी मला सन्मान केला, तर मला प्रचंड सहकार्य मिळालं आणि गोड अनुभव आले। सगळ्यात म्हणजे मी जिथं जाय तिथे सांगतो गोडीचं काय की एकाला म्हणला ना तो तुम्ही चुकला इथं बरोबर आला, बरोबर आले मी म्हणतो गोडच म्हणजे पुण्य नाव मिळवता आलं मला। आपलं कोडी करून काय सांगली बरे तुम्ही जर बघितलं की महाराष्ट्रातला सगळ्यात प्रगत जर कुठला तालुका असेल तर खेडेगाव तालुका KJ इंडेक्समध्ये वाटतात आणि सगळ्यात जास्त शाळा मॉडेल कुठं झालं जे DD साहेबांनी सांगितलं ते झालेलं कडेगाव। त्यामुळं जिथे मला चांगलं काम करताना मूळ पाया जो आहे तो गोडचा आहे, तो मला विसरून चालणार नाही। तर या ठिकाणी आपण मला सत्कार केला त्याबद्दल मी मनापासून तुमच्या सर्व संघटनेचे पदाधिकारी यांचा आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। तुमच्या पुढच्या काळात सुद्धा असंच वेळ माझ्यावर राहू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खटाव तालुका हा
जरी माझी कर्मभूमी असते मला नेहमी वाटत आलेले मुलीबाईंना माहीत आहे आता सुरू संवाद होतो मला नेहमी वाटतं हा तालुका जिल्ह्यामध्ये 1 नंबरला राहा एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी रविराज महामुनी वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.